श्रोते हो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झ वरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे रेडिओ फुले कृषी वाहिनी. हे रेडिओ केंद्र कृषी संस्कारदायिनी वाहिनी आणि मी डॉक्टर आनंद सवई यांचं आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, महाराष्ट्र हा वारकरी संप्रदायानं नटलेला राज्य आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता वारकरी संप्रदायाची महिमा सर्व लोकांच्या पर्यंत, सर्व वारकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम संतांनी केलेलं आहे. आणि अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी आणि राहुरी तालुक्यातील ताहराबाद हे क्षेत्र एक प्रतिपंढरपूर म्हणून संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये एक त्याचा लौकिक आहे. आणि आपल्याला सांगायला आनंद वाटेल की प्रतिपंढरपूर म्हणून राहुरी तालुक्यातील ताहराबाद क्षेत्राचा लौकिक जसा वारकरी संप्रदायात आहे तसेच सर्व संतांमध्ये आणि सर्व वारकऱ्यांच्या मध्ये देखील आहे. आणि अगदीच या संस्थानाच्या विषयी सांगायचं असेल तर 13 ते 17व्या शतकामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख वैष्णव संतांचं चरित्र लेखन करणारे, साहित्य करणारे जे आपले राष्ट्रसंत ज्यांना आपलं म्हणलं ते संत कवी महिपती महाराज यांनी अनेक संतांचं चरित्र लेखन केलेलं आहे. आणि आपल्याला कल्पना असेल की त्यांनी जवळजवळ 1762 मध्ये त्यांची जी साहित्य कृती होती श्री भक्त विजय ही काव्यमय स्वरूपात त्यांनी संपूर्ण संतांच्या विषयी दिलेला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेर अनेक संतांचा काव्यमय परिचय श्री भक्त विजय आणि संत लीलामृत या ग्रंथांच्या माध्यमातून संत कवी महिपती महाराजांनी सर्वांच्या समोर ठेवलेला आहे. अशा पद्धतीचा जवळजवळ 215 वर्षहून अधिक काळ लोटलेला आहे संत कवी महिपती महाराजांना वैकुंठवासी होऊन. आणि त्यांच्या कार्याचा अगाध महिमा अजूनही आपल्या सर्वांच्या मध्ये चालू आहे. एक चैतन्य रूप त्यांच्यामधून आपल्याला सर्वांना जाणत असतं. आणि अगदीच या श्री संत कवी महिपती महाराज यांचा महिमा आणि त्यांचं कार्य आजही चालू आहे, त्यांच्या दिंड्या चालू आहेत. आणि या माध्यमातून त्यांचं कार्य आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याच्या माध्यमातून आज 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आज आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेला आहे हरिभक्त परायण महंत अर्जुन महाराज तनपुरे यांना. महाराज, आपल्या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. श्रोते हो, खऱ्या अर्थानं हरिभक्त परायण महंत अर्जुन महाराज तनपुरे हे श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट ताहराबाद तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर इथल्या देवस्थानचे पहिले मठाधिपती होण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे सर्व श्रोते असतील आणि ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे जगभरातले श्रोते असतील, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणारे जगभरातले श्रोते असतील, या सर्व श्रोत्यांच्या वतीनं महाराज पुनश्च एकदा आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनीमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आपल्या सर्वांना माहीत आहे की श्रोते हो, संत कवी महिपती महाराजांची महिमा आज आपण त्यांच्या तोंडून श्रवण करणार आहोत. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्याला विचारायला निश्चित आनंद वाटेल की काय सांगते जे प्रतिपंढरपूर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ज्याचा लौकिक असणाऱ्या श्री क्षेत्र ताहराबाद बाबत काय सांगता येईल? नमस्कार सर. ताहराबाद हे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये असणारं एक खूप असं छान गाव आहे. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणारं हे गाव छोटं गाव आहे. राहुरीपासून 17 किलोमीटर अंतरावरती असणारं गाव आहे. ते गाव महिपती महाराजांच्या जन्माने, कर्माने आणि समाधीने पवित्र झालेलं असणारं गाव आहे. तसं राहुरी तालुका हा फार पुरातन इतिहास असणारा गाव आहे. आणि त्यामध्ये असणार आहे ताहराबाद. या गावची महती आहे की या गावाला पूर्वी तारा राणी ज्या छत्रपती शिवरायांच्या सुनबाई होत्या त्यांचं काही काळ वास्तव्य त्या गावामध्ये राहिलं. आणि त्यामुळेच काय कोण जाणे त्या गावाचं नाव ताहराबाद असं झालं. त्या काळानंतर त्या गावाला एक जहागीरदार होता, सरदार होता, त्याचं नाव ताहिर खान. त्याच्या नावावरूनही काही लोक म्हणतात की त्या गावचं नाव ताहराबाद असं पडलं आहे. परंतु तारा राणींचं गडीही पूर्वी त्या गावामध्ये होते. आजही त्याचे अवशेष पाहायला सापडतात. असं असणारं खूप छान असणारं ताहराबाद गाव आहे. आणि गावामध्ये महिपती महाराजांचे वडील, त्यांचं नाव दादोपंत आणि आई गंगूबाई, हे मूळचे मंगळवेढा पंढरपूर जवळ असणारं गाव. आणि ते या ताहराबादमध्ये म्हणजे गंगूबाईंचं माहेर असणारं ताहराबाद म्हणजे महिपती महाराजांच्या मामाचं गाव, आजोबांचं गाव, त्या ठिकाणी राहायला आले. आणि मग हे कुलकर्णी, गावचे कुलकर्णी होते दादोपंत. ग्राम जोशीपद सुद्धा होतं. कुलकर्णी म्हणजे आत्ताच्या काळामध्ये गावचा लेखाजोखा सगळा त्यांच्याकडे असायचा. आणि मग ते सर्व जबाबदारी त्यांच्याकडे होती. वयाची 50-60 वर्ष झाली तरी पोटी संतती नाही म्हणून भगवंताजवळ, कारण की वारकरी संप्रदायाचा तर असा एक दंडक आहे, नियम आहे, ते देवाकडे काहीच मागत नाहीत. देवा आम्हाला काही नको, काहीच नको, तुझ्या सेवेव्यतिरिक्त आम्हाला काहीच नको. तरी सुद्धा मनात
एक प्रश्न आला असेल की देवा, आम्ही आहे तोपर्यंत तेव्हा तुझी सेवा करतोय, परंतु आमच्या नंतर, कारण की गृहस्थ धर्माचं एक त्याला आपण काय म्हणूया, कर्तव्य आहे, चांगली संतती, सुसंस्कारी संतती पुढे देणं आणि आपलं वसा वारसा चालवणं. का कोण जाणे त्यांच्या मनात आलं असेल. भगवंताची कृपा झाली आणि महिपती महाराजांसारख्या महान सत्पुरुषाचा जन्म नाही, अवतार या भूतलावरती झाला अगदी 1715 साली. आणि अतिशय सोज्वळ, अतिशय स्वभाव महाराजांचा अतिशय, कारण की लहानपणापासून बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं भक्तिमय वातावरणामध्ये महाराज. ते वडील गेल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी महाराजांवरती आली आणि महाराजांचंही बालपणापासून ते महाराजांच्या तरुणावस्थेपर्यंत भक्तिमय वातावरण महाराजांचं राहिलं. शेवटी जबाबदारी खांद्यावर पडली. सरस्वतीबाई यांच्यासोबत महाराजांचा विवाह झाला. महाराजांच्या पत्नीचं नाव सरस्वतीबाई. आणि महाराजांचा विवाह झाल्यानंतर महाराज जी जबाबदारी वडिलांच्या खांद्यावर होती तीच महाराजांच्या खांद्यावर आली. म्हणजे गावचं ग्रामजोशीपद असेल, कुलकर्णी पद असेल. ताहिर खान नावाचा सरदार होता, आपण मगाशी बोललो, तर त्याच्या पदरी महाराज सरदार होते. महाराज तिथे कुलकर्णी पद त्यांचं सांभाळायचे. महाराजांच्या जीवनामध्ये इथपर्यंत तर सामान्य जीवन झालं, परंतु कलाटणी कुठून मिळाली की महाराज भक्ती करायचे, खूप भक्ती करायचे. कारण की साधूचं किंवा संतांचं जीवन असं असतं की भगवंताच्या नामस्मरणाव्यतिरिक्त ते स्वतःचा एक क्षण सुद्धा वाया जाऊ देत नाहीत. सदा नाम घोष तुकोबराय म्हणतात, करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. अखंड भगवंताचं नामस्मरण महाराज करत राहायचे. एक दिवसाचा प्रसंग, ज्याला आपण आत्ताच्या भाषेत टर्निंग पॉईंट म्हणतो, असा टर्निंग पॉईंट महाराजांच्या जीवनामध्ये आला. महाराज पूजा करत होते आणि पूजा करत असताना महाराजांच्या पूजेमध्ये इतके गुंग झाले, त्याला समाधी लागणं असं म्हणतात. समाधी लागून गेली महाराजांना आणि समाधीच्या काळामध्ये सेवक आला, महाराज तुम्हाला सरदारांनी बोलवलंय. महाराज त्यांच्या धुंदीमध्ये होते, भगवंताच्या नामस्मरणामध्ये. 2-3 वेळेस बोलवलं तरी सुद्धा महाराज काय त्या अवस्थेतून बाहेर येईना. उशीर झाला. महाराजांनी पाहिलं आता आपल्याला कामावरती जाण्यासाठी उशीर झालाय. महाराज गेले, परंतु तो ताहिर खान महाराजांवरती ओरडायला लागला, तुम्ही तर सेवक आहे, तुम्ही तुमच्या वेळेत आलं पाहिजे. आणि प्रत्येकाचं काम आहे की वेळेवरती त्याच्या कामावर जाणं. परंतु भगवंताच्या भक्तीमध्ये इतके महाराज गुंग झाले, तल्लीन झाले, जायचं विसरून गेले. उशीर झाल्यामुळे ते बोल लावायला लागला, जास्त बोलायला लागला महाराजांनी सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. परंतु ज्या वेळेस तो खान महिपती महाराजांच्या वरती बोलणं सोडून देवाच्या वरती बोलायला लागला, तेव्हा महाराजांचे मग तो भाव महाराजांना सहन झाला नाही. हा माणूस मला बोलतोय तिथपर्यंत ठीक आहे, परंतु माझ्या देवाला हा माणूस बोलायला लागला, माझ्या भक्तीला हा माणूस बोलायला लागला, हे तुझं पद आम्हाला नकोच. महाराजांनी त्याच क्षणी स्वतःच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि जी लेखणी गावचा कारभार करण्यासाठी हातात घेतलेली होती ती महाराज घरी घेऊन आले आणि भगवंताच्या चरणी अर्पण केली. देवाच्या चरणी अर्पण केली आणि देवाला म्हटले, बस देवा, आता मला या देहाला कुणीही बोललं तरी मी ते सहन करू शकतो, पण माझ्यामुळे तुला कुणी बोल लावत असेल तर ते मी कदाही सहन करणार नाही. आणि या लेखणीमुळे जर ही गोष्ट घडत असेल तर ही लेखणी माझ्या जन्मात परत कुणी उचलणार नाही आणि आमच्या 7 पिढ्यापर्यंत ही लेखणी कुणी उचलणार नाही. त्या काळात महाराजांनी प्रतिज्ञा केली. त्यांच्या आता घरामध्ये सुद्धा कोणी नोकरी करत नव्हतं, आता करायला लागले असतील, पण 7 पिढ्यापर्यंत महाराजांनी ते सांगून ठेवलं. पण मग ही गोष्ट घडली, मग काय घरात खायचं काय, करायचं काय. वारी सुरू झालेली होती, कारण की महिपती महाराजांची ही वारी जन्माच्या 12व्या वर्षापासूनच महाराजांनी सुरू केली होती. म्हणजे घरात हा वसा वारसा होता, उगाच कुणी कुठेही जात नाही, तो आपल्या जीन्सचा भाग असतो. जीन्सचा भाग असतो. परंपरेने एखादी गोष्ट आपल्या घरात चालत आलेली असते. आईवडील सुद्धा भगवंताचे उपासक, म्हणूनच तेव्हा, कारण की तुकोबराय म्हणतात, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. भगवंताची उपासना हीच आमची मिरासी आहे. मिरासी म्हणजे आमची धनसंपदा हीच आहे. आम्ही आत्ताच्या काळामध्ये फक्त जमीन असेल, घर असेल, ही एवढी आमची संपत्ती नाही. आमची संपत्ती काय आहे, ही वडिलांनी रीत, आमची परंपरा आम्हाला घालून दिली, वारीची परंपरा ती. आणि मग महाराज वारी करायला सुरू केलं. परंतु वारी करता 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 एक दिवस जगद्गुरु तुकाराम महाराज महिपती महाराजांच्या स्वप्नात आले. स्वप्नदृष्टांत महाराजांना झाला आणि म्हटले की महाराज, मी फक्त संतांच्या चरित्राचा उल्लेख केलाय. तुकाराम महाराज महिपती महाराजांना सांगताय,
पण तुम्ही ते संतांचं चरित्र समग्र सर्व लिहून काढावं. म्हणजे ही भगवत आज्ञा महिपती महाराजांना झाली. आणि त्या आज्ञेनुसार जगद्गुरु तुकोबारायांना आपलं गुरु मानून गुरुच्या ठिकाणी ठेवून महिपती महाराज वर्णन करतात त्यांच्या सर्व ग्रंथांच्या सुरुवातीला नमो सद्गुरु तुकाराम जेणे निरसिला बहुभ्रम. तुकोबारायांना आपलं गुरु मानून मग महिपती महाराजांनी जी लेखणी कुलकर्णी पदाची लेखणी भगवंताच्या चरणी अर्पण केली ती पुन्हा उचलली. गावचा कारभार न करता भगवंताच्या भक्ताचा कारभार म्हणजे जो काही त्यांच्या जीवनात अगाध लीला घडल्या मग त्या लीला जो भक्तांचा विजय आहे तो भक्त विजय ग्रंथ महाराजांनी लिहायला सुरुवात केली. निश्चितच श्रोतेहो, खऱ्या अर्थानं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आज आपण हरिभक्त परायण महंत अर्जुन महाराज तनपुरे यांना श्रवण करीत आहात. आणि आपल्याला कल्पना असेलच की ते पहिली मठाधिपती श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट ताहराबाद तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर इथले आहेत. आणि ते आपल्याला संत कवी महिपती महाराजांची महिमा सांगत आहेत. आणि सांगत असताना संत कवी महिपती महाराजांची जी साहित्य कृती आहे, जे काव्य त्यांनी लिहिलेलं आहे, याबाबत ते सांगत आहेत. मग त्यानंतर मग एका ग्रंथामध्ये तर संतांचं काही लिहून होणार नाही, कारण की संतांचं चरित्र हे अगाध आहे. ज्या ठिकाणी सरस्वती माता सुद्धा साक्षात लिहायला बसली तरी संतांचं चरित्र हे पूर्ण होऊ शकत नाही. भगवंताचंही होऊ शकत नाही, भगवंताच्या भक्ताचं कसं होईल पूर्ण. मग महाराजांना तो छंद लागला. मग 1-2 संत करता करता 280हून अधिक संतांचं चरित्र महिपती महाराजांनी लिहिलं. भक्तविजय ग्रंथ झाला. त्याच्यानंतर महिपती महाराजांनी भक्तलीलामृत ग्रंथ लिहिला. आता भक्तविजयचाच उल्लेख आपण केलाच, तर काय भक्तविजय ग्रंथाबाबत काय? भक्तविजय ग्रंथामध्ये सर्व संतांचे म्हणजे नामदेव महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, हा भक्तविजय ग्रंथ ग्वाल्हेर भाषेमध्ये ग्रंथ होता. ते ग्रंथाची पदकृती महाराजांनी पाहिली. त्यानुसार महाराजांनी हा नाभाची जे होऊन गेले संत त्या अनुषंगाने महाराजांनी हा ग्रंथ लिहिला. त्याच्यानंतर मग महाराजांनी भक्तलीलामृत ग्रंथ लिहिला. त्याच्यानंतर संत विजय लिहिला. संत लीलामृत महाराजांनी ग्रंथ लिहिला. कथा सारामृत नावाचा ग्रंथ लिहिला. अशी महाराजांची मोठी मोठी 5 ग्रंथ आहेत. आणि बाकीचे मग छोटी छोटी ग्रंथ भरपूर आहेत. मग अपराध निवेदन स्तोत्र असेल, पांडुरंग स्तोत्र असेल, दत्त जन्माची कथा असेल, तुळशीचं व्रत असेल, या कथा सर्व महाराजांनी लिहिल्या. हो, महिपती महाराजांनी लिहिलं. त्याच्यानंतर मग अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे माऊलींचे जसे अभंग आहेत तसे महाराजांनी लिहिले. पण दुर्दैवाने आज 30-40 अभंग आपल्याकडे उपलब्ध आहेत. कालाच्या ओघात काही गेले कुठं म्हणा, आता काय सांगता येत नाही आपल्याला, पण 30-40 आपल्याकडे आहेत अभंग महाराजांचे. आणि खऱ्या अर्थानं श्रोतेहो, आपल्याला हरिभक्त परायण महंत अर्जुन महाराज तनपुरे यांनी सांगितलेलं आहे की अनेक पद्धतीचे ग्रंथ लेखन सुद्धा महिपती महाराजांनी केलेले आहे. आणि या ठिकाणी मला आवर्जून सांगायला लागेल, कारण ऑनलाईनच्या माध्यमातून जगभरातले श्रोते आपण ऐकत आहात, तर जागतिक ऑनलाईन लायब्ररी कॅटलॉगमध्ये सुद्धा संत महिपती महाराज यांची ग्रंथसंपदा त्या ठिकाणी नोंदी आहेत. विशेष म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेमध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे. आणि ऑक्सफर्ड सारख्या संस्थेनं सुद्धा, ऑक्सफर्ड सारख्या युनिव्हर्सिटीने सुद्धा इंग्लिशमध्ये सुद्धा त्यांचे लेख प्रकाशित केलेले आहे. त्याच्यावरूनच संत कवी महिपती महाराजांच्या लेखन संप्रदायाची ताकद किंवा त्यांचा लौकिक आपल्या लक्षात येत असेल. आणि हेच अगदी आपल्याला हरिभक्त परायण महंत अर्जुन महाराज तनपुरे हे मठाधिपती आपल्याला सांगत आहेत. महाराजांचे ग्रंथ आपण जर कोणत्याही पद्धतीने पाहायला गेले, व्यावहारिक दृष्टीने पाहायला गेलं तरी खूप छान त्यामध्ये व्यावहारिक उपदेश आहेत. भाषा सौंदर्याच्या दृष्टीने पाहिलं तरी खूप सौंदर्यपूर्ण महाराजांचं वाङ्मय आहे. त्याच्यावरती PhD सुद्धा होऊ शकते. आणि आता एक कोलंबिया की कोणत्या तरी युनिव्हर्सिटीमध्ये आता आपल्या महिपती महाराजांच्या वरती एक PhD झाली, त्या ताईंनी केलेली आहे PhD. ती सुद्धा महाराजांच्या जीवनावरती फार म्हणजे कोणी जरी महाराजांच्या जर एखाद्या वेळेस एखादा ग्रंथ वाचला की त्या ग्रंथाच्या प्रेमात पडू शकतो, असे महिपती महाराजांचे ग्रंथ आहेत. म्हणजे एका महाराजांच्या ग्रंथावरती PhD होऊ शकेल किंवा एका अध्यायावरती PhD होऊ शकेल, इतकं अगाध सारस्वत, ज्याला मराठी वाङ्मय ज्याला म्हटलं जातं, इतकं मोठं महाराजांचं आहे. जवळजवळ 40,000 ते 50,000 ओव्या महिपती महाराजांच्या आहेत. अतिशय फार विपुल प्रमाणामध्ये महाराजांचं वाङ्मय आहे. आणि अगदी 17व्या शतकामध्ये ही इतकी विपुल लिखाण त्यांनी केलेलं आहे, काव्य स्वरूपात केले. महाराष्ट्राला वारकरी संतांची जी परंपरा आहे, अनेक संत होऊन गेले, पण संत कवी म्हणून महिपती महाराजांनाच मान त्याचा मिळतोय. आणि अशा पद्धतीनं काव्यमय स्वरूपामध्ये महाराष्ट्रातलीच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरील देखील संतांचं काव्यमय त्यांनी त्या ठिकाणी लिखाण केलेलं आहे आणि आपल्या सगळ्या ठिकाणी या ठिकाणी दिलेलं आहे. मग आज जर बघितलं तर आज पंढरपूर म्हटलं की सगळ्या विठुरायांना भेटण्यासाठी अनेक पालख्या त्या
ठिकाणी जात असतात. आपण एक संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्टचे पहिले मठाधिपती आहेत, तर एक मठाधिपती म्हणून हे आजही कशी परंपरा चालू आहे, काय सांगता येईल वारीची? महिपती महाराज जवळजवळ 10 ते 12 वर्षाचे होते तेव्हापासून महाराजांची वारीची परंपरा चालू आहे. म्हणजे आपलं महिपती महाराजांच्या काळापासून जर आता पाहायला गेलं तर आता 296 वर्ष वारीचं सध्या आपलं चालू आहे. तर येत्या ज्येष्ठ वद्य द्वादशी म्हणजे 3 जुलैला आपल्या ताहराबाद येथून महिपती महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेला होत आहे. आमची अशी भावना आहे की आम्ही वारीला जात नाही, देवाला मूळ लावायला जातो. मूळ लावणे म्हणजे एखाद्याला आपल्या घरी यावं अशी त्याला विनंती करायची. कारण की महिपती महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. महिपती महाराज वारीला जात होते, वय झालं, जास्त वय झालं, थकले, कारण की काळाचा प्रभाव असतो, शरीर आहे शेवटी. मग महाराज पायी वारी न करता घोड्यावर बसून वारीला जायला निघाले. वारीला जायला निघाले, ताहराबादवरून निघाले. ताहराबादवरून जवळ एक आपले 7-8 किलोमीटर असणारं हे बारागाव नांदूर गाव आहे. नांदूरच्या वेशीजवळ महाराज आले आणि घोड्यावरून मूर्छा येऊन महाराज खाली पडले. तर महाराजांना काही दिसेना. महाराज पुन्हा ताहराबादला त्यांची शिष्यमंडळी घेऊन गेली. महाराजांना घेऊन गेल्यानंतर महाराज दुसऱ्या दिवशी डोळे उघडून पाहतात, अरे मला पंढरपूरला जायचं तर मी माझ्या घरी पुन्हा कसा आलो. महाराजांच्या मनामध्ये खेद, कारण की तुकोबराय म्हणतात, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मे तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी. देवा आमची वारी चुकू देऊ नको, आमची तर वारी चुकायला लागली, आता काय करायचं. आणि संतांचं ब्रीद आहे की हे शरीर फक्त देवा तुझ्या सेवे करता आहे, त्याचा वापर जर तुझ्या सेवेसाठी होत नसेल तर या देहाचं काही आमच्याजवळ काम नाही. ते म्हटले, मी घरी आलो, माझी वारी चुकली, मग देवाला काहीतरी पत्र लिहून द्यावं. ते वारकऱ्यांसोबत पत्र महाराजांनी लिहून दिलं, देवाजवळ दिलं. मग देवाने तेव्हा महिपती महाराजांना सांगितलं, महिपती महाराज तुमच्यासाठी मी आत्ताच येणार नाही, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मी ताहराबादला दरवर्षी येत राहील. तोच आपला उत्सव असतो आषाढ वद्य नवमीपासून तर ते अमावस्येपर्यंत, तो फार मोठा उत्सव असतो. त्याला पांडुरंग उत्सव आपण म्हणतो, गोपाळकाला म्हणतो. आणि त्यावेळेस देव येतात. मग ते देव येतात त्याच्यासाठी आम्ही देवाला आमंत्रण देण्यासाठी जातो. आणि मग आमंत्रण देण्यासाठी आपण दरमजल मुक्काम करत पंढरपूरला जातो, देवाला प्रार्थना करतो, देवा चला आमच्यासोबत. मग पौर्णिमेपर्यंत आपली पालखी तिथे राहते. पौर्णिमेला काला होतो गोपाळपुरामध्ये काला झाला, सर्व वारकरी म्हणजे ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा जायला निघतो, माऊलींचा, तुकोबरायांचा, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, आदिशक्ती मुक्ताबाई साहेबांचा, सर्वांचे पालखी सोहळे परतीला निघतात. मग तसाच महिपती महाराजांचा सुद्धा पालखी सोहळा परत येण्यासाठी निघतो. तर मग आपण तिथून 8 ते 10 दिवसामध्ये पौर्णिमेला निघतो, नवमीपर्यंत पुन्हा ताहराबादला येतो. मग आपली भावना अशी असते की आपण देवाला आपण परत घेऊन आलोय. मग त्यात आम्ही देवाला आणण्यासाठी जातो, आम्ही वारीला जात नाही, म्हणून देवाला आणण्यासाठी आपण जात असतो. आणि मग त्यासाठी साधारणतः आपल्या जाता जवळजवळ 2,500 ते 3,000 वारकरी आपल्या पालखी सोहळ्यामध्ये असतात. आश्व असतात, रथाला बैल वगैरे असतात, पालखी असते, तुळशी, कळशी, पताकावाले सर्व मंडळी आता जवळजवळ 1.5 ते 2 महिन्यापासून सर्व ते प्लॅनिंग करण्यासाठी जात असतात. मग शेतकरी मंडळी त्यांचं शेतीचं नियोजन करतात. आता योगायोगाने 4-5 वर्षात मृग नक्षत्राचा पाऊस झालेला नव्हता, तो यंदा झालाय. त्यामुळे शेतकरी राजा सुद्धा आज सुखी आहे. आणि आम्हाला येऊन सांगतात, महाराज पहिले आम्ही एकटेच वारीला यायचो, आता आम्ही सहकुटुंब वारीला येणार आहोत. कारण की शेतकऱ्याचं तेच असतं. तुकोबाराय म्हणतात, मडे झाकून या करीती पेरणी. एखादा मनुष्य घरातला जरी मेला पर्यंत त्याला झाकून ठेवतील, पण अगोदर पेरणी करून घ्यावी, असं तुकोबाराय सांगतात. त्या पद्धतीने शेतकरी आता राजा सुखी झालेला आहे आणि वारीला येण्यासाठी तयार झालेला आहे. निश्चितच. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आपण अनेक वाऱ्या पाहिलेल्या आहेत, पण ताहराबाद क्षेत्राची जी वारी आहे ही मूळ लावण्यासाठी म्हणतात की आपल्या विठोबाला निमंत्रण देण्यासाठी, आपल्या ताहराबाद या ठिकाणी येण्यासाठी. म्हणूनच तर ताहराबादच या क्षेत्राचा महिमा प्रति पंढरपूर म्हणून सर्वत्र गायला जातो किंवा वर्णला जातो. अशा पद्धतीच्या प्रति पंढरपूरच्या वारीबाबत आपल्याला सांगत आहेत पहिले मठाधिपती श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट ताहराबाद तालुका राहुरी येथील हरिभक्त परायण महंत अर्जुन महाराज तनपुरे. आणि आपण अत्यंत भक्तिमय भावनेने त्यांचं आपण श्रवण करत आहोत की ताहराबादच्या वारीच्या संदर्भात. महाराज, या पद्धतीनं आपण ही सगळी आपण वारी जात असतात, पण एक वारकऱ्यांच्या मध्ये एक अन्य अशी महाराजांच्या प्रती अत्यंत सहृदय अशी भावना आहे की महाराजांची जी वीणा किंवा हे आहे ते तुम्ही स्वरूपात आजही ऐकायला येतो ताहराबाद क्षेत्री. नक्की. काय सांगता येईल?
आजही काही लोक आहेत आमचे, आणि काही लोक म्हणण्यापेक्षा ज्याच्या हृदयामध्ये श्रद्धा आहे महिपती महाराजांविषयी, जर तुम्ही एखाद्या गोष्टीची चिकित्सा करायला गेले की मग तिथं ते जो भाव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हायचा आहे किंवा जो साक्षात्कार तुम्हाला मिळायचा आहे तो मिळत नाही. जसं एखादी आई आणि मुलगा असतो, त्यांच्यामध्ये आई अशी आहे, आई तशी आहे, इतकी मोठी आहे, तिच्याकडून आपल्याला माया मिळणार आहे, प्रेम मिळणार आहे, तो भाव काहीच नसतो. ही फक्त माझी आई आहे, बाकी तिला काय करायचं ती सर्व पाहून घेते. त्या पद्धतीने वारकऱ्यांची भावना आहे, महिपती महाराज आमची आई आहे. तिथे गेले जर त्यांचं हृदय जर निर्मळ असेल, टाळी वाजली तर आजही महिपती महाराजांच्या विण्याचा आवाज येतोय. आम्हालाही लोक सांगतात आणि आमचा स्वतःचा अनुभव, त्याच्यामुळे याच्यात काय आम्ही लोकांचं ऐकतोय की काय असं काही नाही, प्रत्येकाचा अनुभव आहे. आणि पूर्वीची लोक अशी सांगतात की ज्यावेळेस मंदिर नव्हतं त्यावेळेस ठळक आवाज यायचा, पण आता कालानुसार कालाय तस्मै नमः सर्व व्यवस्था व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने होत आहेत. पण अजूनही आजही जरी आपण सश्रद्धा अंतःकरणाने गेलात तर टाळी वाजवल्यानंतर विण्याचा आवाज आजही येतो. अगदी निश्चितच अशा पद्धतीची महिमा आज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आणि सर्वच वारकरी संप्रदायांसाठी एक अत्यंत श्रद्धेचं भावनेचं ठिकाण म्हणून श्री क्षेत्र ताहराबाद याचा लौकिक आहे. वारकरी आता वारीच्या दिंडीला निघाले तर एक नियोजन करणं भाग असते, नियोजनबद्ध वारी होणं हे सुद्धा एका आपल्या देवस्थान ट्रस्टचं सुद्धा ही जबाबदारी असते. आणि आपण त्या देवस्थानचे मठाधिपती म्हणून कशा पद्धतीचं नियोजन करता, संपूर्ण वारी इथून आगमन प्रस्थान होण्यापासून ते पूर्ण पुन्हा येईपर्यंत कसं असतं नियोजन? आता एवढा मोठा पालखी सोहळा न्यायचा, 2,000 ते 2,500 लोक आपले असतात. मग आपण काही दिंडी कमिटीतली काही लोक असतात, ती गाडी करून पहिले अगोदर पंढरपूरपर्यंत जेवढे आपले अन्नदाते आहेत, जेवढे गावातले लोक, जेवढी मंडळं आहेत ती मदत करतात. त्या प्रत्येकाशी गाठ भेट घेऊन प्रत्येकाला जाऊन सांगतात या तिथीला आमची दिंडी येणार आहे. ती लोक आतुरतेने वाट पाहत असतात, कारण की जसं आपला भाव असतो पांडुरंगापर्यंत जायचं, त्या लोकांचा भाव असतो या वारकऱ्यांमध्येच ते पांडुरंग पाहतात. कारण की साक्षात पांडुरंग आमच्या घरी येतो म्हणजे ती लोक डोळ्यात तेल घालून वाट पाहतात दरवर्षी. आणि एक सांगू का, हे आपली रक्ताच्या नात्यापेक्षा ही जी तयार झालेली प्रेमाची नाती असतात ती लोक फार आनंदाने आणि उत्सुकतेने वाट पाहत असतात. तुमच्या पाहुण्या रावळ्यातून तुम्हाला कधी फोन येणार नाही, पण जे आपले अन्नदाते आहेत, ती वारकरी आहेत, ती फोन करतात, महाराज कधी येणार आहे दिंडी, महाराज कधी येणार आहे दिंडी. मग त्या लोकांची गाठ भेट घेतली जाते, त्यांना सांगितलं जातं किंवा त्यांची काही अडचण असली, कारण की परिस्थिती प्रत्येक वेळेस सारखी नसते. एखादा अन्नदाता असतो, यावर्षी त्याची परिस्थिती चांगली आहे पण दुसऱ्या वर्षी त्याची परिस्थिती चांगली असेलच हे सांगता येऊ शकत नाही. मग त्याला काय तुझं काय अडचण आहे, काय तुम्ही अन्नदान करू शकता, कारण की आपला समाज जास्त असतो, 100-150 लोकांचं नियोजन होऊ शकतं पण 1,500-2,000 लोकांचं नियोजन होऊ शकत नाही जेवणाचं राहण्याचं. त्याला विचारपूस केली जाते, होईल का, नाहीतर मग त्याला जोड दुसरं कोणीतरी, मग असं ती व्यवस्था केली जाते. त्याच्यानंतर पुन्हा मग पत्रिका छापली जाते, पत्रिका छापून प्रत्येक जे आपले अन्नदाते आहेत त्यांना वाटले जातात, या दिवशी आम्ही येणार आहोत, असं करा, हे करा. आणि दिवस पावसाचे असतात त्यामुळे मग दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या मुक्कामाला आडोसा वगैरे, पूर्वीच्या काळामध्ये तंबू वगैरे असायचे, प्रत्येक दिंडीमध्ये राहुट्या वगैरे असायच्या, पण ते दररोज काढायचं ठेवायचं. माऊलींच्या सोहळ्यात, तुकोबारांच्या सोहळ्यात आजही आहे ती पद्धत, कारण की एवढा मोठा समाज आहे त्याला ठेवायचं कुठं, तेवढे मोठे शेड कुठून आणायचे, तेवढे कुठून मंगल कार्यालय कुठून आहे. पण आता आपलं संस्थान मोठं आहे महिपती महाराजांच्या नावामुळे आणि महिपती महाराजांच्या भक्तांमुळे ते शेड्स वगैरे आपल्याला उपलब्ध होतात. मंगल कार्यालय वगैरे आता सगळीकडे व्यवस्था झालेली आहे, पण काही काही ठिकाणी होत नाही. मग आता आपल्या दिंडीमध्ये काही काही ठिकाणं अशी आहेत, लवंग नावाचं गाव आहे टेंभुर्णीच्या पुढे, संगम नावाचे गाव, त्या गावात तर त्या लवंग गावामध्ये तर सामूहिक पंगतच होत नाही. ती लोक इतकी श्रद्धावान आहे, 4-4, 5-5 वारकरी प्रत्येकाच्या घरी घेऊन जातात, म्हणजे 1,500-2,000 लोक पूर्ण गावामध्ये गेले जातात. त्यामुळे तिथं काही निवासाची व्यवस्थेची काही अडचण येत नाही. पण काही काही ठिकाणी नसते व्यवस्था, मग तिथं मंगल कार्यालयावर ठेवलं जातं, मग ती व्यवस्था बघून येतात. पंढरपूरचा आपला मठ आहे, फार मोठ्या जागेमध्ये आहे, जवळजवळ 21 गुंठ्यामध्ये आहे, तिथे आपलं मोठं शेड वगैरे आहे त्या मठामध्ये सुद्धा. पण तिथली काय व्यवस्था आहे, परिस्थिती काय आहे, म्हणजे कारण की वर्षभर आपलं काही जाणं येणं जास्त होत नाही, त्यामुळे मग काय नियोजन आहे तिथलं मग सगळं केलं जातं. मग आमच्या दिंडीच्या लोकांना मग तहसीलदार असतील ते बोलवून घेतात, तुमच्या काय अडचणी आहेत, कलेक्टर ऑफिसमधून. मग आता ते आमचं सर्व झालं नियोजन सगळं, मग त्या सर्व नियोजनमधून प्रत्येकाला जावं लागतं, त्या गोष्टीतून प्रोटोकॉल जे असतात, काही काही अडचणी असतात त्या सांगाव्या लागतात.
आणि इतका उत्साह असतो वारकऱ्यांचा की पंढरपूरमध्ये पोहोचेपर्यंतचा फार मोठा उत्साह असतो. आणि आषाढी एकादशी दिवशी मग इतकी प्रचंड सगळं वाळवंट आपलं फुललं असतं. वारकरी संप्रदायाच्या सगळ्या वाद मृदुंग आणि टाळांच्या मध्ये सगळं भान झालेलं असतं ते. मग त्या दिवशीचं नियोजन कशा पद्धतीने नगर प्रदक्षिणा करत असताना ही फार आपल्या लोकांच्यासाठी चॅलेंजिंग असतं. तर कसं हे करता? मग पंढरपूरमध्ये आपली दिंडी जाते इथनं हळूहळू स्वागत प्रत्येक ठिकाणी होऊन जातो. आपण दशमीच्या दिवशी जातो. दशमी दिवशी तिथे कीर्तन होतं. मग काय होतं, कधी कधी सकाळी 5च्या पुढे जास्त गर्दी वाढत चालते. त्यामुळे मग आपल्या देवस्थानने किंवा दिंडी कमिटीने निर्णय असा घेतलाय की आपण 3 वाजता गेलं मग त्या गर्दीच्या आत आपण पुन्हा येऊ शकतो. कधी कधी काय होतं, एखादा माणूस इकडे तिकडे झाला, सरकला, चेंगराचेंगरी होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या सुविधेसाठी सकाळी चंद्रभागा मातेचं स्नान आणि त्यासोबतच नगरप्रदक्षिणा करून आपण जवळजवळ 8-9 वाजेपर्यंत परत मठात येतो. 9 वाजता कीर्तन वगैरे होतात. मग त्या दिवशीचे काही जे प्रोग्राम्स असतात ते सर्व त्या पद्धतीने होत असतात. आणि वारकऱ्यांना स्वतःचीच एक स्वयंशिस्त असल्यामुळे जास्त काही सांगण्याचं काम पडत नाही. अगदी या पद्धतीनं पूर्ण दिंडी होत असते. आणि मग एवढ्या मोठ्या दिंडीचं नियोजन केल्यानंतर आपण सुरुवातीला सांगितलं की आम्ही वारीला नाही जात तर विठुरायाला मूळ लावण्यासाठी निमंत्रण देण्यासाठी जात असतात. आणि अशा पद्धतीची वारी पूर्ण झाल्यानंतर मग श्री क्षेत्र ताहराबाद या ठिकाणी पाऊलघडीचा कार्यक्रम म्हणून पांडुरंग परत जात असताना हा एक सगळ्या भक्तांच्यासाठी अतिशय आनंदाची प्रवणी असते. काय सांगता येईल, हा काय नेमका कार्यक्रम असतो? मग हे एकादशी झाल्यानंतर द्वादशी वगैरे हे पौर्णिमेपर्यंत आपण थांबतो तिथे. पौर्णिमेला काला होतो गोपाळपुरामध्ये. तिथनं मग आपली पालखी परत निघते. नवमीला ताहराबादला येतात. ताहराबादला मग स्वागत वगैरे होतं, सर्व ग्रामस्थ मंडळी येतात सर्व. मग त्या दिवशीपासून पांडुरंग उत्सव सुरू होतो 5 दिवसांकरता. मग एकादशी असेल, द्वादशी असेल, त्रयोदशी असेल, म्हणजे आपल्या तालुक्यातून नव्हे जिल्ह्यातून जवळजवळ 5 ते 6 लाख लोक तेवढ्या पिरियडमध्ये येऊन जातात. त्या काळामध्ये 200-300 दिंड्या येऊन जातात. मागच्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती. 300च्या वरती दिंड्या त्या ठिकाणी आल्या होत्या आपल्या ताहराबादला. आणि मग देव आलेत. मग आले तर मग देवाला जाण्यासाठी सुद्धा परवानगी दिली पाहिजे आपण, कारण की जगाचा कारभार देवाला करायचा आहे. आणि मग जाण्यासाठी परवानगी द्यायची तर मग त्रयोदशीला गोपाल काला होतो. काला झाल्यानंतर अमावस्या येते 2 दिवसाने. मग अमावस्येच्या दिवशी महिपती महाराजांचं जे राहतं घर आहे त्याला देऊळवाडा म्हटलं जातं, गावामध्ये आहे. त्यांची वंशज मंडळी आजही राहतात. ते तर पांडुरंगाचं मंदिर आहे. आणि पांडुरंगाच्या मंदिरातून पांडुरंगाच्या मूर्तीपासून तर ते गेटपर्यंत प्रवेशद्वारापर्यंत पाऊलघडी यात्रेली जाते. सूर्योदयाच्या समयाला पूजा वगैरे होते. आणि त्या पाऊलघडीवरती बुक्का, गुलाल, अष्टगंध सगळं पसरवलं जातं. आणि ज्यावेळेस पूजा संपन्न होते मग देव गेले कशावरून ओळखायचं, तर मग ती पाऊलघडीवरचा जो पडदा असेल तो उचलला जातो. आणि उचलल्यानंतर असं कळतं की देवाची पाऊल तिथं उठलेली आहेत. त्याला पाऊलघडीचा कार्यक्रम म्हणतात. मग ती पाऊलं उठलेली दिसली की मग आपण समजायचं की ताहराबादला देव आले आणि आता अमावस्येच्या दिवशी देव या ताहराबाद क्षेत्रातून गेलेत. असा कार्यक्रम अतिशय प्रत्येकाने नयनरम्य बघण्यासारखा आणि अनुभव घेण्यासारखा, अनुभूती घेण्यासारखा हा कार्यक्रम आहे. तर या माध्यमातून अर्जुन महाराज तनपुरे आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत, तर प्रत्येक भाविकाने ह्याचा लाभ जरूर घ्यावा आणि हे नयनरम्य दृश्य आपल्या नयनी त्याने या ठिकाणी साठवण्यासाठी. तर आता जर बघितलं तर महाराज आपण पहिले मठाधिपती म्हणून संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्टचे आहात. आणि या माध्यमातून अनेक गोष्टी करण्यासारख्या असतात. या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या दिंड्या असतील, त्यांचं नियोजन असेल, वारकऱ्यांची सुविधा असेल, या माध्यमातून असं काय आता मठाधिपती म्हणून काम करत असताना आपल्यासमोर काही आव्हानं आहेत? हो, म्हणजे तिथं जी वारकरी येतात ते देवस्थान म्हणून येतात. पण ताहराबाद गाव इतकं खूप चांगलं गाव आहे की त्या गावामध्ये माझ्या मते तरी कोणी येत नाहीत, मंडळी येऊ देत नाही. कारण की असेल सर्वात महत्वाची काय व्यवस्था, पाण्याची व्यवस्था. एवढी घरं आहेत आणि इतकी भाविक मंडळी आहेत. म्हणजे असं म्हणतो की गोपाल काल्याच्या वेळेस ताहराबाद ग्रामस्थ मंडळींना मंदिराकडे यायला सुद्धा वेळ मिळत नाही. का? कारण की एवढ्या दिंड्या त्यांच्या घरी असतात. दशमीला काही दिंड्या येतात, एकादशीला येतात, द्वादशीला येतात. आणि वैशिष्ट्य की आजही सुद्धा निम्म्या रात्री जरी तुम्ही आलात, 50-60 जरी माणसं आले तरी ते गाव तुम्हाला जीव घालेल. एवढं चांगलं गाव आहे. म्हणजे मी खूप फिरतो, पाहतो, पण एवढी श्रद्धा कोणाचीच नाही. आणि त्यांचा भाव असा असतो, पांडुरंग इथे येत आहेत, त्या तेवढ्या पिरियडमध्ये जो कोणी वारकरी त्यांच्या दारात येईल ते त्याला जेवल्याशिवाय पाठवत नाही. कारण की भाव असा असतो की पांडुरंग कोणत्या रूपात आपल्या दारात येईल सांगता येत नाही. आणि सर्व व्यवस्था केली जाते. देवस्थानच्या माध्यमातून असेल,
ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल, ग्रामपंचायतची मंडळी सुद्धा त्या काळामध्ये उत्स्फूर्ततेने सहभागी असतात सगळ्या गोष्टींमध्ये. गाव आणि संस्थानामध्ये कोणत्याही प्रकारचं भेदभाव किंवा दरी न ठेवता सगळे एकजुटीने सगळं काम करत असतात. त्यामुळे काही कोणत्याही पद्धतीची अडचणी येत नाही. आता मठाधिपती म्हणून जरी आमच्याकडे जबाबदारी काय असते, तिथल्या कार्यक्रमाची असेल, काय चाललंय व्यवस्था ते बघायचं. बाकीची व्यवस्था करण्यासाठी मग आमचे ट्रस्टी मंडळी आहेत, ग्रामस्थ मंडळी आहेत, एकजुटीने सर्व मंडळी ते काम करत असतात, पाहत असतात. त्यामुळे जो लोड ज्याला आपण म्हणतो, जो भार यायचा म्हणतो, काही जास्त येत नाही. अगदी अगदी निश्चितच. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आपण हरिभक्त परायण महंत अर्जुन महाराज तनपुरे हे मठाधिपती श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर यांना आपण ऐकत आहात. ऑनलाईनच्या माध्यमातून असेल, युट्यूबच्या माध्यमातून असून जगभरातले श्रोते आपण त्यांना ऐकत आहात. आणि आपण ऐकत आहोत की महिमा प्रति पंढरपूर म्हणून ज्याची महिमा आहे, अशा श्री संत कवी महिपती महाराजांच्या बद्दलची माहिती आपल्याला माध्यमातून आपण ऐकत आहात. महाराज, आता जर बघितलं तर आपली 296वी ही वारी आपली आहे ताहराबादची. आणि जर तुकोबारायांचे बघितलं तर ज्ञानेश्वर माऊलींच्या असं मानाच्या दिंड्या म्हणून एक महाराष्ट्रातल्या वारकरी दिंड्यांना काहीतरी स्थान असतं. हो, इतक्या दिवसाची परंपरा आहे. 13व्या-17व्या शतकापासूनची सगळी चालत आलेली ही परंपरा आहे. अशा दृष्टीनं शासनाकडच्या माध्यमातून आपल्याला काय असं अपील करायचं की ह्या मानाच्या दिंड्यामध्ये असे काही क्रमवारी असतात, त्याच्यामध्ये आपलं स्थान असावं, किंवा त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील का, असं काय वाटतं का? ते प्रयत्न सध्या आपले चालू आहेत. कारण की वारकरी संप्रदायामध्ये शेवटचे संत हे निळोबाराय यांना धरलं जातं. त्याच्या खालोखालच महिपती महाराजांचं सुद्धा आपलं संस्थान आहे किंवा महिपती महाराज आहेत. कारण की महिपती महाराज जर झाले नसते तर हे जेवढे काही संत आहेत त्यांचं चरित्र आम्हाला इतक्या विस्तृतपणाने माहिती झालं नसतं. अगदी. कारण की संतांमुळेच, कारण की संत हे त्या काळातली इतिवृत्त जेवढं असेल तेवढं सगळं लिहून काढायचे, म्हणजे जे जे घडलं. कारण की महिपती महाराजांनी स्वतःच्या मनाला काहीतरी आलं आणि मग लिहिलं असं नाही. महिपती महाराज त्या त्या ठिकाणी गेलेत. आता जरी आपल्याला थोडंफार जायचं तर आपल्याला गाडीने फिरावं लागतं, थोडं फिरलं तर आपल्याला त्रास होतो. त्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी जायचं, प्रत्येक संतांच्या ठिकाणी जायचं, ते सगळं चरित्र सापडायचं, काय काय आहे काय काय नाही. आणि असं करून महाराजांनी चरित्र लिहिलंय. तर ते चरित्र लिहिलं आणि गप बसले असं नाही. ते रफ रायटिंग ज्याला आपण म्हणतो, कच्चं लिखाण करायचे. पंढरपूरच्या वारीला गेले, भगवंताला दाखवायचं. भगवंत जेव्हा ॲग्री होतील, हो म्हणतील, तेव्हा महिपती महाराज ते पक्क्या कागदावरती लिहून काढायचे. असं तेव्हा ते महिपती महाराजांचं चरित्र, महिपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र हे प्रमाणभूत वारकरी संप्रदायामध्ये मानलं जातं. तुकोबारायांचं चरित्र महिपती महाराजांनी ते प्रमाणभूत मानलं जातं. अन्य कुणावर विश्वास ठेवता येत नाही, पण महिपती महाराजांवरती विश्वास ठेवावा लागतो. का? कारण की त्या परंपरेतले महिपती महाराज आहेत. म्हणून आपलेही प्रयत्न चालू आहे. पूर्वीच्या काळामध्ये होता मान, नैवेद्य वगैरे आपल्याला करून जायला, पण काही मध्ये काही काळानुसार किंवा काही गोष्टीनुसार, कोरोनाच्या काळामध्ये काय असेल ते थोडंसं बंद पडलं. पुन्हा एकदा आपले प्रयत्न चालू आहे. सध्या मानाच्या पालख्या 9 पालख्या आहेत त्यांच्याकडे मानाच्या, त्यामध्ये आपलाही प्रयत्न चालू आहे. तर कुठपर्यंत यश येईल ते आता देवालाच माहिती आहे. अगदी निश्चितपणे 90.8 FM फुलेकृषी वाहिनीच्या माध्यमातून सर्व वारकरी संप्रदायांना आणि सर्व श्रोत्यांना, भक्तांना हेच या ठिकाणी नम्र आव्हान आहे की निश्चित या दृष्टीने सुद्धा शासन असेल याची निश्चित दखल घेईल असे आपण या ठिकाणी अपेक्षा करूया. आणि खऱ्या अर्थाने श्री भक्त विजय असेल, 1762 मध्ये महाराजांनी हे काव्यमय परिचय करून दिलेला आहे. श्री संत लीलामृत असेल, श्री कथा सारामृत असेल, श्री भक्त लीलामृत, श्री संत विजय, श्री पंढरी महात्म्य, श्री अनंत व्रत कथा, श्री दत्तात्रय जन्म, श्री पांडुरंग स्तोत्र, श्री गणेश पुराण, श्री तुलसी महात्म्य, अशा सारखे सर्व महात्म्य संत कवी महिपती महाराजांनी या ठिकाणी लिहिलेले आहेत. आणि आज जर बघितलं तर अर्जुन महाराज आपल्याला त्यांच्याविषयी अत्यंत छान शब्दबद्ध आणि अतिशय ओघवत्या शैलीमध्ये आपल्यापर्यंत सगळं कार्य पोहोचवत आहेत. आणि वारकरी म्हटलं तर कुठेतरी अर्जुन महाराज हे शेतकऱ्यांचा समावेश असतो. आणि शेतकरी आणि वारकरी हे पांडुरंग भक्तातील वारीचं महत्व संपूर्ण सगळ्यांनाच माहित आहे. काय सांगता येईल आपल्या वारीमधलं शेतकऱ्यांचं, वारकरी संप्रदायातलं महत्व? वारकरी आणि शेतकरी हाच वारकरी चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. कारण की जी कंपनीमध्ये आहेत किंवा कुठे अन्य ठिकाणी नोकरीला जातात त्यांना जास्त काही त्यांच्या वेळेमुळे काही मिळत नाही यायला. पण हा शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा वारकरी संप्रदाय, त्यामुळे तो आजही टिकून आहे. जर दुसरे व्यापारी वगैरे मंडळी असते ते म्हटले असते धंद्याचा पिरियड आहे, आता काय नको जायला, आपला व्यापाराची वेळ आहे, नको जायला. पण आमचा वारकरी शेतकरी तो त्याचं शेत कधी कधी एखाद्या वेळेस, मी मगाशी बोललो, एखादं घरामध्ये प्रेत तसं झाकून ठेवतो पण पेरणी करतो. पण कधी कधी ती पेरणी सुद्धा बाजूला ठेवतो आणि वारकरी पंढरपूरला निघतो.
तो म्हणतो आमच्या जीवनामध्ये पांडुरंगा व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही, आणि एवढी निष्ठा फक्त शेतकऱ्यांची असते. हां, त्यामुळे जितकी शेती ही त्याच्यासाठी पंढरी आहे, त्याच पद्धतीने ती पंढरी सुद्धा त्याच्यासाठी आहे. अगदी अगदी. आणि आपण जसं शेतकरी म्हटलं, पण शेतकऱ्यामध्ये सुद्धा महिला शेतकऱ्यांचा वाढती संख्या अतिशय छान असं प्रत्येकाला वाटत असतं. महिलांची संख्या देखील आपल्या वारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे आपण जर ग्रेडिंग जर केलं तर 60% महिला आणि 40% पुरुष, असं एवढं असतं. श्रोते, खऱ्या अर्थानं आपण 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून प्रति पंढरपूर म्हणून ज्याचा लौकिक आहे, अशा श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट ताराबाद येथील पहिले मठाधिपती हरिभक्त परायण महंत अर्जुन महाराज तनपुरे च्या ओघवत्या शैलीचं आपण श्रवण करत आहोत. बऱ्याच वेळापासून ते आपल्या संत कवी महिपती महाराजांच्या सर्व कार्याविषयी इत्थंभूत अशी आपल्याला माहिती सांगत आहेत. तरी सुद्धा महाराज जाता जाता अगदी कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना या 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आजची जी तरुण मुलं असतील किंवा आजचे जे तरुण समाज असेल, या समाजाला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून तुम्ही काय अपील करू शकाल किंवा काय मोलाचा तुमचा सल्ला त्या ठिकाणी सांगू शकाल? वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हे सांगू शकेल की कोणत्याही माध्यमातून भरकटत न जाता जे आमच्या आईवडिलांना अभिप्रेत असेल, जेणेकरून आमच्या आईवडिलांची मान खाली जाणार नाही, या पद्धतीने आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. कारण की आपण जर गेलो तर त्यांना दुसरा कोणता आधार नाही. परंतु आत्ताची काळातली पिढीची गरज अशी आहे, आत्ताच्या काळात शिक्षणाची अशी गरज आहे, लोक सुशिक्षित झालेत पण सुसंस्कारित होत नाहीत. तेवढे सुसंस्कार आपल्याजवळ असले तर माणसाचे जीवन जगत असताना दुसरी काही गोष्ट त्या माणसाला लागत नाही. आणि ते संस्कार आमच्या वारीच्या माध्यमातून घडत असतात. वारीच्या माध्यमातून जर तुम्ही आलात तर तुम्हाला स्वयंशिस्त लागते. बरोबरच किती कमी वस्तूमध्ये म्हणजे प्रतिकूलतेमध्ये सुद्धा तुम्हाला अनुकूलतेचा अनुभव घेता येतो. म्हणजे वारी म्हणजे आपण जर पाहिलं तर वारीमध्ये मनुष्य म्हणतो घरी मला ही गाडी घेतल्याशिवाय मला झोप लागत नाही. म्हणजे मनुष्य इतका पर्टिक्युलर झाला आहे की त्याला ही उशी असल्याशिवाय झोप येत नाही, हे ब्लँकेट असल्याशिवाय झोप येत नाही. पण वारीमध्ये गेल्यानंतर फ्लेक्झिबल होतो, कुठेही झोपतो, कुठेही पडतो, काहीही करतो. घरी म्हणतो मला हे चालत नाही, ते चालत नाही. परंतु वारीमध्ये आल्यानंतर ते सगळ्या गोष्टी त्याला शिकायला लागतात. जर तुमचं जीवन जर तुम्हाला असं वेगळ्या वळणावर जाताना दिसत असेल, एकदा 15 दिवस ज्ञानोबराय तुकोबराय महिपती महाराजांसोबत या, जीवन निश्चित सुधारल्याशिवाय राहणार नाही. अगदी निश्चितच जीवन फार सुंदर आहे आणि या जीवनाचा जर खरा आनंद घ्यायचा असेल तर अवघा रंग एक झाला असंच म्हणावं लागेल. आणि विठुरायाच्या चरणी आपण विलीन होऊन एका वारीचा एक आस्वाद असा आपण घेतला पाहिजे. आपल्या आयुष्याचं जर सार्थक करायचं असेल तर वारी न चुको देवा ही जी सांगितलेलं आहे, हे हरिभक्त परायण महंत अर्जुन महाराज तनपुरे यांनी अतिशय छान अगदी ओघवत्या शैलीमध्ये आपल्या सर्व लोकांना सांगितलेलं आहे. आणि आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगामध्ये, परदेशामध्ये देखील या वारीचं संशोधन करण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ, अनेक मंडळी येतात. आणि खऱ्या अर्थाने ह्या वारीचा आनंद घेताना टाळ आणि मृदुंगांचा आस्वाद आणि आनंद तो कानामध्ये आणि सगळ्या शरीरामध्ये भरून पूर्ण वातावरण हरिमय करून टाकण्यासारखा असा हा वारीचा प्रसंग आपल्या महाराष्ट्रामध्ये येतो. निश्चितपणे आपण या दृष्टीने आपण त्या ठिकाणी विचार करावा आणि आपल्या वारीचा घ्यावा. अशा पद्धतीची महती आपल्या प्रति पंढरपूर म्हणून लौकिक असणाऱ्या श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट ताराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथील पहिले मठाधिपती हरिभक्त परायण महंत अर्जुन महाराज तनपुरे यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून आपल्याला श्रवण केलेले आहे. त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीने, ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे जगभरातले श्रोते असतील, तसेच युट्यूबच्या माध्यमातून ऐकणारे अनेक श्रोते असतील, या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि संपूर्ण वारकरी संप्रदाय हरिभक्त अर्जुन आपले खूप खूप आपल्याला मनापासून धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.